हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 4 आणि आता नागपूरला जाणार आहे मी. तर खूप दिवस झाले की ड्रेस वगैरे मी घेतले नाही आणि आता अचानक इच्छा झाली की ड्रेस वगैरे घ्यायला पाहिजे म्हणून. आणि शॉपिंगची इच्छा आहे. आता नागपूरला जाणार आहे. तर सगळ्यात पहिले ना अदितीसाठी मला वॉच घ्यायची आहे. तिचं गिफ्ट तिला द्यायचं आहे, कारण ती FMG एक्झाम जी आहे तिने क्लिअर केलेली आहे आणि त्याचं गिफ्ट बाकी आहे. तर तिला वॉच घेऊन द्यायची आहे, तर ते घेऊन देणार आहे. त्याच्यानंतर ड्रेस वगैरे बघील, जर आवडले तर नक्की घेणार आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इतवारीच जाणार आहे सगळ्यात पहिले आणि छोटे मोठे जे काम आहे ते उरकून घेणार आहे आणि त्यानंतर मग शॉपिंग करायला जाणार आहे. आता वेळ किती मिळतो ते माहिती नाही आहे. आता 4 वाजलेले आहे, निघतपर्यंत 4:30 होणारच आहे आणि दिवसही पुरत नाही. म्हणजे सकाळपासून चांगली ऊन असते, त्याच्यामुळे बाहेर निघावंच वाटत नाही. 4-4:30 वाजता ऊन कुठे कमी होते तर मग दिवस पुरत नाही, असं झालेलं आहे. तर बघू, जे जे काम होईल तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इतवारीत कुठून ड्रेस घेणार आहे किंवा नाही हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. छान वाटतं दिलं ना. कसं वाटत आहे? व्हेरी हॅपी. गिफ्ट मिळालेलं आहे अदितीला. आता आम्ही चाललेलो आहोत धारसकर गल्लीमध्ये. बघू आता उपयोगी वस्तू घ्यायच्या आहे. काही ड्रेसचं वगैरे तर होणार नाही असं वाटत नाही आहे. बघू, पण थोडे जे काही इमर्जन्सी कामं होते ते केले आम्ही. 8:15 चाललेले आहेत आणि जे महत्त्वाचे कामं होते ते झालेले आहेत. अदितीला वॉच घेऊन द्यायची होती, ती पण झालेली आहे आणि उद्यासुद्धा खास दिवस आहे. बघू, जर मला एक ड्रेस घेता आला तर मग चांगलं होईल. आणि खास गोष्ट कोणती आहे ते तुम्हाला उद्या कळणार आहे. कपड़ा कोणता आहे? कपड़ा बहुत अच्छा है, कॉटन सेटिंग पैंट ₹100 ला ना ये. कौन सा है वो? नहीं, ते तो लटकाने वाला है क्या? ये कितने का है? तो इसमें भैया, इसमें व्हाइट कलर हो. भाभी व्हाइट है क्या? देखो पायरी पे बेटा. देखा है ये 120. देखो क्वालिटी अच्छी रहती है इसकी. 9 वाजलेले आहे आणि शॉपिंग झालेली नाही आहे. भरपूर असा वेळ पाहिजे शॉपिंगसाठी. रेडीमेड ब्लाउज वगैरह है क्या अपने यहाँ पे? अगर तुमको चाहिए इसका चेंज करो, उसके बाद में मेरे हाथ में दो, नहीं तो अगर इसमें चेक करो. चांगले. ₹875 विथ ब्लाउज पीस. हाँ, कौन सा कपड़ा है ये? सिल्क है जिम्मी, तो अपना ये नहीं क्या सिमर वाला. इथनं घेतलेलं आहे मी रेडीमेड ब्लाऊज भूमी कट पीस मधनं. 890 आणि हे 300 रुपयाला ब्लाऊज. बघू आता कसं होतं. आपली शॉपिंग नाही झाली. माझी झाली. हां, अदितीची झाली. माझी शॉपिंग व्हायची आहे, पण ठीक आहे. आता हॉटेलमध्ये वगैरे जाऊ, जेवण करू. बघू आता कुठे जाऊ. जितेंद्रराव आपल्या कामासाठी गेलेले आहेत आणि आम्ही इकडे आलेलो आहोत शॉपिंग करायसाठी. तर चला, अदितीला अदितीचं गिफ्ट दिलेलं आहे फायनली. कुठे जेवण करू ते तुम्हाला दिसणारच आहे. इतवारीमध्ये परिणितीमध्ये इथे आलेलो आहोत जेवण करायला. ते काय पप्पा आले ना. जितेंद्रराव एवढे सगळे आयटम आहेत. भातच पुलावच 3 प्रकारचे आहे ना इथे.
आता पार्थसाठी आम्ही पार्सल घेणार आहोत, पावभाजी आणि पुलाव. तर छान जेवण होतं, नक्की येऊन ट्राय करा, छान आहे जेवण इथलं, मला तर खूप आवडते. आदिती पहिल्यांदा जेवली का? कसं वाटलं तुला जेवण? नाहीच आहे ना. चला आता पार्सल वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत. इथनं घेतात. पार्सल घेतलेलं आहे पार्थसाठी, पुलाव आणि पावभाजी. बनाना पड़ता है, हाँ अभी से बनाना पड़ता है, पहले जिसे बने बनाया नहीं यार. हाँ, ये काला नमक जीरा पाउडर. जेवणही छान झालं, सोडाही पिलेला आहे, पार्सल घेतलेलं आहे पार्थसाठी आणि आता आम्ही चाललेलो आहोत. गाडी पार्किंग केलेली आहे तिथे आणि मग जाणार आहोत डायरेक्ट घरी. हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे, तर उद्या भेटणार आहोत आपण. उद्या खूप खास दिवस आहे माझ्यासाठी आणि माझे मिस्टरसुद्धा मला छानपैकी गिफ्ट देणार आहेत. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. झूम झूम. बंद केला म्हणजे बटन बंद केली तर पूर्ण मिरर दिसतंय ना आणि त्याच्यानंतर लाईट लावला तर लाईटिंग आणि तिथे आमचा फोटो आहे. वॉच आहे ऍक्च्युली ते. वॉच आहे ना. प्रिटी नाईस. असं आहे बघू शकता आणि इथे घड्याळ दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ही लाईटची बटन लावली आपण म्हणजे बटन दाबली की ही आमची फोटो. छान, नाईस सरप्राईज. थँक्यू थँक्यू. हा सरप्राईज. हो. हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेले आहे 9 आणि दिवसभरात मला व्लॉगिंग करायची अजिबात इच्छा नव्हती. तब्येत ठीक नव्हती वाटत आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं. काल खूप जास्त चालणं झालं, जसं म्हटलं मी तुम्हाला थोडेफार माझे कामं वगैरे होते तर ते केले. तर इतवारीतच खूप जास्त फिरणं झालं, त्याच्यामुळे ना थकल्यासारखं वाटत होतं. अजिबात आज काही सेलिब्रेशन वगैरे करायची इच्छा नव्हती. आज ॲनिव्हर्सरी आहे आमची. आम्ही चाललेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत तर ते तुम्हाला दिसणारच आहे. आणि आमच्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढचे जे येणारे वर्ष आहेत ते सुद्धा छान जावोत अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अदितीने आणि पार्थने मला इतकं छान गिफ्ट दिलं, मला खूप आवडलं. म्हणजे युनिक आहे गिफ्ट, म्हणजे मी बघितलेलं नाही आहे अजूनपर्यंत, म्हणून मला ते युनिक वाटलेलं आहे. आणि मुलांनी दिलेली जी भेट आहे खूप मौल्यवान आहे माझ्यासाठी. याच्यामध्ये अनुश्रीसुद्धा सामील आहे या गिफ्टमध्ये. तिघांनी मिळून. हां, का बरं? तिघांनी मिळून दिलेलं आहे ना असं. तर पार्थ, अनुश्री आणि अदिती मिळून आम्हाला दिलेलं ते गिफ्ट आहे. तर मला तर खूप जास्त आवडलं. आता चाललेलो आहोत आम्ही रेस्टॉरंटमध्ये. कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे. तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा.
आलेलो आहोत प्युअर व्हेज स्वस्तिक या रेस्टॉरंटमध्ये. तर फ्रेंड्स घरी येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही. 11:15 झालेले आहे. अदिती आणि पार्थ गेलेले आहे आईस्क्रीम घेण्यासाठी. आईस्क्रीम वगैरे खाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग हा जो व्लॉग आहे इथेच एंड करणार आहे मी. 26 वर्ष लग्नाला पूर्ण झालेले आहेत आणि 27वं वर्ष सुरू झालेलं आहे. तर हे जे 26 वर्ष आहे छान गेले, मजेत गेले. पुढचे जे वर्ष आहे ते सुद्धा छान जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. आणि जसं तुम्ही बघितलेलं आहे की माझ्या मिस्टरांनी मला रिंग गिफ्ट केलेली आहे. छान आहे गिफ्ट, आवडलं मला. तर चला आजचा हा जो व्लॉग आहे इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.